नमस्कार मित्रांनो, आपल्या गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजची सत्य घटना आहे पुण्यामधली खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेली आहे. तर पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर 17 वर्षीय मुलगी असते, कॉलेजमध्ये शिकत असते. तर इंस्टाग्रामवर तिला रिक्वेस्ट येते एका मुलाची, तर ती ॲक्सेप्ट करते. त्यानंतर तिथून पुढं चालू होतं त्यांचं बोलणं, हाय हॅलो. त्यानंतर मोबाईलची देवाणघेवाण, नंतर जेवली का, झोपली का, उठली का, कुठं आहे, काय, सगळ्या गोष्टी ह्या चालू झाल्या. तर आता ही नवीन असते, हिचं म्हणजे पहिलंच, म्हणजे हिला काय माहिती नसतं ह्याबद्दल, प्रेम वगैरेच्याबद्दल माहिती नसतं. पण मुलगा हा हुशार असतो, कारण त्याचं वय जास्त असतं, त्याला अनुभव असतो. तर यामधून त्यांची ओळख होते. बरेच दिवस ते बोलतात, चांगलं प्रेम रंगत जातं त्यांचं वालं. त्यानंतर आता वेळ येते भेटायची. तर तो हा मुलगा आहे तो नाशिक पुणे हायवे आहे, तिथे एक लॉज आहे, तिथे तिला भेटायला बोलवतो. पहिल्यांदा गाडीमध्ये त्यांच्या गप्पा होतात. त्याची गाडी असते, त्याच्यामध्ये गप्पा करतात. त्यानंतर तो तिला म्हणतो की मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. तर तिला रूमवर घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी थोड्या गप्पा वगैरे होतात. त्यानंतर तो तिच्यासंग असं काही बळजबरी कृत्य करतो. ते झाल्यानंतर तिला परत सोडून देतो. ती तिच्या घरी निघून जाते. तर परत तो मुलगा त्याला जेव्हा बी आठवण होईल करण्याची, तेव्हा तो तिला बोलवत असतो. नाहीतर तिला ब्लॅकमेल करतो की मी सर्वांना सांगेल. तर ती घाबरते, की तिला वाटतं की सांगितल्यानंतर माझी इज्जत जाईल, चव जाईल वगैरे. त्याच्यामुळे ती शांत बसते. पण असं भरपूर दिवस चालतं. तो तिला ब्लॅकमेल करत असतो. जेव्हा बी त्याला आठवण येते तेव्हा तिला रूमवर बोलायचं आणि असे कृत्य करायचं. तर ती खूप वैतागून जाते. एवढंच थांबून नाही, तो सोशल मीडिया इकडे तिकडे सुद्धा तिला खूप मेसेज करतो, खूप त्रास द्यायला लागतो. त्यामुळे ती काय करते, डायरेक्ट पोलीस स्टेशनला, खेडचं पोलीस स्टेशन तिथे जाते आणि त्याच्याविषयी तक्रार करते. आणि पोलिस तिचा गुन्हा नोंदवून घेतात पॉस्को अंतर्गत. तर त्याच्यावर कारवाई तर होईलच तर मित्रांनो. पण सोशल मीडिया ही चांगली पण तेवढी आहे आणि वाईटसुद्धा खूप आहे. तर आपल्याला कसं वापर करायचा ते आपल्या याच्यावर डिपेंड आहे. तर असे खूप मुलींची, महिलांची आणि माणसांची सुद्धा फसवणूक होते. व्हिडिओ कॉल करतात लेडीज आणि पैसे वगैरे. मग तसं खूप ठिकाणी मी ऐकलेलं आहे. पण तरी सावध व्हा सर्वांनी आणि काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.